हॅलो मंडळी, मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे. हां, बरं. आजच्या सेशनमध्ये शिकवणं काही नाही. आज आपण गप्पा मारूया. आज आपण टी पी एमचा इतिहास समजून घेऊ. टी पी एम कसा जन्म झाला, काय झालं, काय नाही. थोडंसं कुतूहल असतं माणसाला. हे टी पी एम जे सगळं चाललं आहे सध्या, ते काय आहे, कुठनं सुरुवात झाली, कशी झाली, कसा जन्म झाला त्याचा. मंडळी, दुसरं महायुद्ध झालं, त्यामध्ये जपानचं खूप नुकसान झालं. आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर अणुबॉम्ब पडला होता. आणि युद्धानंतर डेफिनेटली जपान ॲज अ राष्ट्र म्हणून उभारण्याचं काम चालू झालं. त्यांनी प्रयत्न चालू केले. परंतु तो काळ असा होता की जॅपनीज प्रॉडक्ट म्हणजे नॉट गुड प्रॉडक्ट. क्वालिटी प्रॉब्लेम्स, डिलिव्हरी वेळेवर होत नाही, त्यांचा सेल होत नव्हता. तर तिथले जे कारखाने आहेत ते तिथली काही मंडळी, जुनी जाणती मंडळी एकत्र आली आणि त्यांनी सिरियसली विचार करायला सुरुवात केली की काय होतं हे असं, का आपली प्रॉडक्ट मार्केटमध्ये खपत नाही आहेत, आपल्या प्रॉडक्टची क्वालिटीबद्दल गॅरंटी, कस्टमरला विश्वास का वाटत नाही, त्यांना वेळेवर मिळेलच याची खात्री का पटत नाही. त्यांनी विचारांती असं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे ज्या मशीन्स आहेत त्या जुन्या आहेत आणि त्या जुन्या मशीन्स ज्या आहेत त्या ब्रेकडाऊन होतात, त्यामुळे प्रोडक्शन वेळेवर होत नाही, त्यामुळे डिलिव्हरी शेड्यूल फॉलो होत नाहीत. तसंच त्यातनं क्वालिटी अँगलमधनं जे पार्ट तयार होतात ते कन्सिस्टंट राहत नाही, त्यामुळे प्रॉडक्टची इमेज खराब होते, त्यामुळे क्वालिटीबद्दल कस्टमरला शंका येते आणि त्यामुळे आपला सेल होत नाही. तर त्या सर्वांनी असं विचार केला की सगळ्या मशीन्स आपण रिस्टोअर करू, त्याच्या ॲबनॉर्मॅलिटी, नॉन कन्फर्मन्स सगळं जे काय आहे ते सगळं नीटनेटकं करून घेऊ, एकदा रिस्टोअर करून घेऊ. आणि मग त्या मशीन्स ज्या आहेत त्या बंद पडल्यानंतर आपण जी धावपळ करतो त्याऐवजी बंद पडू नये म्हणून पी एम ॲक्टिव्हिटी, टी बी एम ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या ज्या मशीन्स आहेत आणि शॉप फ्लोअर आहे ते नीटनेटके केलं. आणि हळूहळू त्यांना कॉन्फिडन्स यायला लागला की येस, आता आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी पण इम्प्रूव्ह होते, मार्केटमध्ये कस्टमरचा विश्वास आपण गेन करू शकतो आणि वेळेवर डिलिव्हरी पण होते, त्यामुळे कस्टमर इज रेडी टू वेट फॉर आवर प्रॉडक्ट. तर सगळ्यांनी असं कन्क्लूड केलं की हा अप्रोच, ही विचारसरणी, ह्या ॲक्टिव्हिटीज दीज आर वर्किंग. त्यामुळे ह्याला सुरुवातीला त्यांनी नाव दिलं टोटल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. नंतर मग त्यातले काही लोक म्हटले की सेम अप्रोचने आपण प्रोडक्शन लॉसेस जे होतात इतर कारणामुळे त्याच्यावर सुद्धा आपण काम करूया. त्यामुळे हळूहळू त्यांनी त्यांचे प्रोडक्शन लॉसेसवर काम केलं, इतर जी कारणं होती त्याच्यावर काम केलं, त्यामुळे त्यांच्या मशीनची प्रोडक्टिव्हिटी वाढली. आणि त्यानंतर ते टोटल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जे आहे ते हळूहळू टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स झालं आहे की नाही. मजा. पुढे मग त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटलं की आपली ही विचारसरणी चांगली काम करते आणि आपल्याला एक आनंद मिळतो, कंपनी बऱ्यापैकी आता पायावर उभी राहिली, बऱ्यापैकी चालायला लागली. मग त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन जे आहेत ते प्रोडक्शन फ्रेंडली कसं करायचं. डिझायनर प्रॉडक्ट बनवतात, परंतु ते प्रोडक्शन फ्रेंडली आहे की नाही ह्याचं त्यांना एक्सपोजर कदाचित असतं, कदाचित नसतं. तर शॉप फ्लोअरचे काही लोक प्रॉडक्ट डिझाईनच्या टीमबरोबर जॉईन झाले आणि त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन जे आहे ते प्रोडक्शन फ्रेंडली करण्यासाठी काय करता येईल अशा टाईपचे इनपुट दिले. सेम अप्रोच, सेम विचारसरणी. आणि मग टोटल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स, मग हळूहळू ते टोटल प्रॉडक्ट मेंटेनन्स झालं. आहे की नाही मजा, आहे की नाही इंटरेस्टिंग. त्याच्या पुढच्या टप्प्यात हे लोक गप्प बसले नाही, म्हणजे त्यावेळेस कदाचित ते एज ग्रुप असेल त्यांचं 70, 75, 80 अशी ती मंडळी होती. त्यांना खूप इंटरेस्ट आला ह्या थॉट प्रोसेसवर. इट इज वर्किंग.
त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढला. मग हळूहळू त्यांनी काय केलं, शॉप फ्लोअरमधले प्रोडक्शनमधले जे वेस्टेज आहेत ते वेस्टेज इलिमिनेशनवर काम करायचं, की मटेरियलचं वेस्टेज आहे, टाईमचं वेस्टेज आहे, कन्झ्युमेबलचं वेस्टेज आहे, टुलिंगचं वेस्टेज आहे. आणि अशा पद्धतीने जे प्रोडक्शनला जे सोर्सेस वापरले जातात 4M1T, मॅन, मटेरियल, मशीन, मेथड, टूलिंग, ह्या सगळ्या सोर्सेसचं ऑप्टिमाइज युटिलायझेशन त्यांनी अचीव करायचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश पण मिळालं. तर TPM शेवटी झालं टोटल प्रॉफिट मॅनेजमेंट. आहे की नाही मजा? आणि मग ते म्हणले की आपण हे जे काही लिमिटेड लोकांना इन्व्हॉल्व करून आपण ह्या गोष्टी करतो आहे ती योग्य नाही आहे. हे आपला जो ॲप्रोच आहे, आपली जी विचारसरणी आहे, ती कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे त्यांची जी विचारसरणी आहे ती त्यांनी ट्रेनिंगमध्ये स्ट्रीमलाईन केली. त्यांचं जे HR डिपार्टमेंट असेल, काही जे लोक कंपनीत येतात, त्यांना ट्रेनिंग TPMचं द्यायला सुरुवात केली इंटरनली. आणि मग प्रत्येक माणसाने कायझन करायचा, प्रत्येक माणसाचा TPMमध्ये सहभाग पाहिजे. प्रत्येक माणसाने 1:1चं महत्त्व काय आहे, आय डू, आय ऑपरेट, आय मेंटेन, आय डू, आय चेक, ह्याचं महत्त्व काय आहे, सेफ्टीचं महत्त्व काय आहे, ह्या गोष्टी त्यांनी चक्क लहान मुलांना शिकवतात तसं तिथे काम करणाऱ्या लोकांना शिकवले. आणि हळूहळू त्या लोकांचा प्रतिसाद एवढा वाढला की TPM हॅज बिकम टोटल पीपल्स मुवमेंट. तर हा प्रवास बघा कसा आहे, किती इंटरेस्टिंग आहे, की टोटल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, टोटल प्रोडक्शन मॅनेजमेंट, टोटल प्रॉडक्ट मॅनेजमेंट, टोटल प्रॉफिट मॅनेजमेंट अँड टोटल पीपल्स मुवमेंट. आज जॅपनीज वर्क कल्चर जे आहे ते लहानपणीच मुलांना हे शिकवलं जातं आहे. त्यांची जी कदाचित एज्युकेशन सिस्टम आहे ती कदाचित या विचारसरणीतनं आली असावी असं मला असं वाटतं. म्हणजे तिथे आपण काही व्हिडिओ क्लिप बघतो त्यामध्ये असं लक्षात येतं की तिथे 3-3 वर्षाची मुलं एवढी डिसिप्लिन फॉलो करतात, रस्त्यावर असेल, घरात असेल, काय असेल, स्वतःची कामं स्वतः करतात. तसंच 80-85 वर्षाची वयोवृद्ध माणसंसुद्धा बिझी राहतात. घराच्या आसपास साफसफाई करतील, बागबगीचा नीटनेटका करतील, घर स्वच्छ सुंदर ठेवतील. तर हा एक जॅपनीज शैली झाली तयार. तर त्याचा कदाचित मूळ स्रोत जे आहे ते TPM असावं असं माझा ठाम विश्वास आहे. तर हळूहळू ही विचारसरणी अख्ख्या जगात इतर देशांमध्ये सुद्धा राबवली जाते आणि आपल्या भारतात सुद्धा ती समवेअर 1995च्या आसपास आली. ते काही सिमेंट कंपनीत सुरुवात झाली त्याची, नंतर TVSनी ॲडॉप्ट केलं, नंतर मग हळूहळू बजाज ऑटो असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, बऱ्याच कंपन्यांनी हे ॲडॉप्ट केलं. आता कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजसाठी हे क्वालिफिकेशन झालेलं आहे की TPM माहिती आहे का, TPM शिकला आहे का, TPM प्रॅक्टिस करतो आहे का. तर अशा लोकांना जॉब देताना त्यांना प्रायोरिटी मिळायला लागली. सो म्हटलं तुमच्या कानावर घालावं की TPMचा इतिहास काय आहे आणि हाऊ इंटरेस्टिंग इट वॉज आणि हाऊ ओव्हर अ पिरियड 50 वर्षानंतर सगळ्या जगाने ही विचारसरणी, याला आपण इंडस्ट्रीयल वर्क कल्चर म्हणतो आहे, ते अडॉप्ट केलेलं आहे. मंडळी, पुढची 25 वर्षे आपल्या भारताची आहेत. भारतातली तरुण मंडळी ही विचारसरणी ॲडॉप्ट करतील, पसरवतील आणि आपल्या देशाला ह्या गोष्टीचा फायदा होईल. तर कुठेतरी मनात हे वाटलं होतं की TPMबद्दल शिकवतो एक विषय घेऊन आपण, परंतु ह्याचा उगम कुठनं झाला, ह्याचा इतिहास काय आहे, हे कधीतरी लोकांच्या कानावर घालावं. म्हणून हे आजची जे म्हटलं तर ट्रेनिंग आहे, म्हटलं तर गप्पा आहे, म्हटलं तर इतिहास आहे. आय एम शुअर यू हॅव एन्जॉयड इट अँड यू विल अडॉप्ट इट. थँक्यू व्हेरी मच. गुड डे.